नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सुरू केलेली आहे गणिताची एक 20 घटकांची मालिका आणि त्यामध्ये आजचा 6वा व्हिडिओ असणार आहे स्थानिक किंमत या घटकावर. एकाच अभ्यासक्रमामध्ये आपण 3 मोठ्या परीक्षांची तयारी करतोय. टी पोलीस भरती या परीक्षांचे जर मागील पेपर पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की गणिताचे टी आणि पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न सेम आहेत. आणि आताच्या 7वीच्या स्कॉलरशिपचं गाईड जर पाहिलं तर हे सगळे प्रश्न या 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये दिसतात. म्हणजेच या परीक्षांचा जो पाया आहे तो 7वी स्कॉलरशिप आहे. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा टी परीक्षेची तयारी करणारे, पोलीस भरतीची तयारी करणारे आणि 7वी स्कॉलरशिपची तयारी करणारे अशा सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्थानिक किंमत या घटकावर कोणकोणते प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत आणि जे पुढील परीक्षांमध्ये देखील येऊ शकतात. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे यामागील व्हिडिओ, यापूर्वी आपण 5 घटकांवरील व्हिडिओ पाहिलेले आहेत. 20 पैकी 5 घटकांवरच्या व्हिडिओ चॅनलवर आपल्या आहेत. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे. त्या ठिकाणी आपल्याला या क्रमाने व्हिडिओ पाहता येणार आहेत. त्या सर्व व्हिडिओ आणि पुढे येणारे व्हिडिओ देखील आपल्याला मिळाव्यात म्हणून चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला सुरुवात करूया. स्थानिक किंमत या घटकावर कोणकोणते प्रश्न आहेत. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती हे विचारलेलं आहे. संख्या लिहून घेऊया 4391 आणि यातल्या 4 आणि 1 च्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे. 4 ची स्थानिक किंमत होते 4000 आणि 1 ची स्थानिक किंमत होते 1. यांची बेरीज केल्यानंतर ती मिळते 4001. आता दरवेळी एवढं करत बसायची गरज नाहीये. एक साधी सोपी ट्रिक सांगतो. जेव्हा कधी एखादी संख्या असेल आणि त्यातील अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारलेली असेल तेव्हा काय करायचंय, ते अंक लिहून घ्यायचे आणि इतर अंकांऐवजी 0 लिहून टाकायचे. तीच असते त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज. याचं उत्तर आलंय 4001, पर्याय क्रमांक 1. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि यामध्ये संख्या दिलेली आहे 6,48,080. या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. अगदी बेसिक प्रश्न आहेत. सुरुवात आपण सोप्या प्रश्नांनी केलेली आहे आणि पुढे जाऊन यातले कठीण प्रश्न पाहणार आहोत. या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. 8च्या या स्थानिक किंमत असणारे 8000 आणि या 8ची स्थानिक किंमत असणारे 80. यातला फरक काढायचा आहे आपल्याला. 10 8 गेले 2, इथं 9 राहणार आहे, तिथं 7 असणार आहेत. 7920, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 63606 या संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली आहे. 63606. जेव्हा कधी स्थानिक किमतीची बेरीज विचारली अंकांची त्यावेळेस ते अंक जे आहेत ते फक्त लिहून घ्यायचे आहेत आणि इतर अंकांऐवजी 0 लिहून टाकायचं आहे. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे 60606. हे लक्षात आलं असेल तर खूप चांगलं आहे, झटपट काढता येईल. नसेल तर इथं 60000 अधिक 600 अधिक 6 केलं तरी देखील उत्तर हेच येणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. अमरावती पोलीसला 2021ला आलेला प्रश्न आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. 0.06945 मधील 9 या अंकाच्या स्थानाचे मूल्य काय. 9 ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. तर हा आहे 9 आणि हा दशांश अपूर्णांक आहे. म्हणजेच याची स्थानिक किंमत जी आहे ती असणार आहे हा 0, हा 0 आणि हा 0. 0.009 ही त्याची स्थानिक किंमत असणार आहे. पण पर्याय अंशछेद रूपामध्ये आहेत. तर अंशछेद रूपामध्ये अंशात येणार आहेत 9. दशांश चिन्हानंतर अंक किती आहेत. 1 2 3 अंक आहेत. म्हणजे छेदात एकावर 3 शून्य येणार आहेत. 9/1000 हे त्याचं उत्तर असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. वर्धा पोलीसला 2024ला आलेला प्रश्न स्कॉलरशिपलाही येऊ शकतो, टीईटीलाही येऊ शकतो किंवा इतर पोलीस भरतीमध्ये देखील येऊ शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 43,528 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे विचारले आपल्याला. संख्या आहे 43,528. यातली 3 ची स्थानिक किंमत, या 3 ची स्थानिक किंमत पहा, 3वर 3 शून्य 3000. ही 2च्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला च्या लागला, ज्याला पेक्षा लागला, ज्या संख्येला जोडून च्या असेल किंवा ज्या संख्येला जोडून पेक्षा असेल ती संख्या नेहमी छेदात लिहायची.
आता 2च्या स्थानिक किमतीच्या म्हटलंय तर 2ची स्थानिक किंमत आहे 20, ती छेदातल्या याची 20च्या किती पट हे 3000 आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. इथं 0 0 गेले आणि 300 भागिले 2 म्हणजेच येणार आहेत 150. 150 पट असणारे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. दौंड SRPF 2024 आलेला प्रश्न होता. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि इथे एक संख्या दिली आपल्याला. यामध्ये 9ची स्थानिक किंमत किती विचारलेला आहे. तर पहा इथे आहे 9. तर या 9ची स्थानिक किंमत जर काढायची असेल तर आपण हा 9 लिहिणार आहोत आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 शून्य देणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 शून्य. आता यामध्ये कॉमा देऊया म्हणजे आपल्याला कळेल आणि कॉमा दिल्यावर कळलं. एकक दशक शतक, हजार दस हजार, लक्ष दशलक्ष आणि 9 कोटी हे 9 कोटी आहेत आणि त्या 9ची स्थानिक किंमत असणारे 9 कोटी जो आहे पर्याय क्रमांक 2 भंडारा पोलीसला 2023 आलेला प्रश्न होता. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. एक संख्या दिली आहे. या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती विचारलेला आहे. नंदुरबार पोलीसला आलेला प्रश्न. संख्या लिहून घेऊया 5 6 0 1 2 6 4 2 8 आणि आपल्याला 6च्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. हा 6 आणि हा 6. या 6ची स्थानिक किंमत 6 वर या आपण देणार आहोत. पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 0 आणि या 6 वर पण देणार आहोत. पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 0 आणि यातला फरक काढायचा आहे. हा 0 0 0. 10तून 6 गेले राहिले 4. हातचे येऊन इथे 9 9 9 असतील आणि इथून एक हातचा गेला म्हणजे इथे 5 असतील. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते असणार आहे 5 99 94 000. 5 99 94 000. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि एक दशांश अपूर्णांक दिलाय. यामध्ये 2 व 4ची स्थानिक किंमत किती विचारलेला आहे. ती संख्या दिलेली 331.1234 आणि यातल्या 2 आणि 4ची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेली आहे. पहा 2ची स्थानिक किंमत लिहिताना इथं हा 0 आणि हा 2 आणि ह्या 4ची स्थानिक किंमत लिहिताना बाकीचे मागचे अंक 0 लिहून टाकायचे. 0 0 0 4 म्हणजे 2ची स्थानिक किंमत आली 0.02 आणि 4ची आली 0.0004. 0.02 आणि 0.0004 असा असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नागपूर SRPF 2023 आलेला प्रश्न आणि आपण ज्या पाहिल्या या तिन्ही परीक्षांमध्ये कुठेही विचारला जाऊ शकतो असा प्रश्न. सोपे प्रश्न आहेत त्यामुळे ते झटपट घेतोय. आपल्या लक्षात येत असतील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 58.469 मध्ये 4 व 9च्या स्थानिक किमतींची बेरीज किती हे विचारलेलं आहे. पाहता इथे 58.469 यातल्या 4 व 9च्या स्थानिक किमतींची बेरीज किती विचारले. आधी सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे 4 आणि 9चे स्थानिक किमतींची बेरीज विचारली आहे तर हे 4 लिहा, हे 9 लिहा आणि राहिलेले सगळे शून्य लिहून टाका. म्हणजे 0.409 ही त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज असणार आहे. तरी सोडून पाहिलं तुम्ही तरी 0.4 प्लस 0.009 ती बेरीज केल्यानंतर एवढीच येणार आहे. ती पहा इथे 0.4 आणि 0.009 यांची जर बेरीज केली तुम्ही तर ती देखील तेवढीच येणार आहे. त्यापेक्षा हे आपण डायरेक्ट करू शकतो. कधी जेव्हा एकाच संख्येमधील अंक आहेत आणि त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली आहे तेव्हा ती आपण अशी डायरेक्ट लिहू शकतो. याचं उत्तर 0.409 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. दौंड SRPF 2023 आलेला प्रश्न होता. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. 758 स्टार 9 स्टार 4 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 5940 आहे तर स्टार बरोबर किती हे विचारलेलं आहे. संख्या लिहूया 758 स्टार 9 स्टार 4 आणि या स्टार ठिकाणी जे अंक असणार आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दिला आपल्याला तो आहे 5940. आता यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्हाला की जर असा फरक दिलेला असेल आणि समान अंक असतील त्या संख्येमधील आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तो दिलेला जो फरक आहे त्या फरकामध्ये सगळ्यात डावीकडे जो अंक असतो त्या अंकाच्या पुढचा अंक म्हणजे 5च्या पुढे येतो 6 तोच त्या स्टारच्या ठिकाणी असतो. पाहिजे 6000 वजा 60 केले की उत्तर येणार आहे 5940. अगदी साधी सोपी ट्रिक आहे.
जो फरक दिलाय त्याच्या सगळ्यात डावीकडील जो अंक आहे त्याच्या पुढचाच अंक त्या ठिकाणी असतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ट्रिक आवडली असेल, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळे व्हिडिओ इंटरॅक्टिव्ह होतो, त्याचा रीच वाढत असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि यात एक संख्या दिली आपल्याला 15,45,972. या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? हा 4 आणि हा 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलाय. नंदुरबार पोलीसला 2021ला आलेला प्रश्न. इथं मात्र समान अंक नाही आहेत, आपल्याला तो फरक काढावाच लागेल. या 4ची स्थानिक किंमत होणार 4 वर पुढे हे जेवढे अंक आहेत तेवढे 0 आणि हा 7 आणि त्याच्या पुढे 1 0 म्हणजे हे 70. ही वजाबाकी करायची. 0 वजा 0 10 7 गेले 3, इथे 9, इथे 9 आणि इथे 4 एक हातचा गेला म्हणजे इथे 3 राहिलेले असणार. 39,930 हे त्याचं उत्तर आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 45.8723 यामधील 7 व 3 अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. जालना पोलीस 2021ला आलेला प्रश्न. प्रत्येक परीक्षांमध्ये सेम टाईपचे प्रश्न रिपीट होत आहेत. प्रत्येक प्रश्न मी सोडवतोय. तुम्हाला आधी सोडवून पाहिजे असेल तर तुम्ही प्रश्न वाचून झाला की व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवा आणि त्यानंतर तो चेक करत चला. यामध्ये हे आहेत 45.8723 आणि यातल्या 7 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. 7ची स्थानिक किंमत असणार आहे 0.07, तेवढाच 7 लिहायचं, बाकी सगळं 0. आणि ह्या 3ची स्थानिक किंमत असणार आहे 3, तेवढंच लिहिणार आपण, बाकी सब 0. म्हणजे ही झाली 0.0003. आता ही वजाबाकी करताना इथे 0 0 असणार आहेत. इथे गेले 10तून 3 गेले, राहिले 7, इथे 9, इथं 7 मधून हातचा गेला म्हणजे इथे 6 राहिलेले असणार. हा 0, हा पॉईंट आणि हा 0. 0.0697 0.0697 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 9783 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? तर यातला 7 हा अंक, तर स्थान पाहिलं तर एकक, दशक आणि शतक. 7ची स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू जी आहे ती आहे 700 आणि 7ची दर्शनी किंमत म्हणजेच त्याला म्हणतो आपण फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे जो अंक दिसतो तेवढीच व्हॅल्यू. 7ची दर्शनी किंमत आहे 7च. यातला फरक विचारलाय. 700तनं 7 गेल्यानंतर राहतात 693, जे की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अगदी साधे साधे पण प्रश्न येत असतात परीक्षांमध्ये आणि इथं आपला स्कोर वाढत असतो. याच घटकामध्ये पुढे अजून आपण काही कठीण प्रश्न पाहणार आहोत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. एक अपूर्णांक दिलाय व दुसरा एक अपूर्णांक दिलाय. या दोन संख्यांमधील 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती हे विचारलेलं आहे. तर हा पहिला अपूर्णांक 73.346, दुसरा आहे 52.294 आणि 4च्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय दोन्हीकडल्या. या 4ची स्थानिक किंमत येणार आहे 0.04 आणि इकडल्या 4ची स्थानिक किंमत येणार आहे 0.004. या दोघांमधला फरक काढायचा आपल्याला. 0.04 मायनस दशांश चिन्हांखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. दशांश चिन्हांची बेरीज वजाबाकी करत असताना इथे असणार आहे 0, 10तून 4 गेले, राहिले 6, इथून हातचा गेला म्हणजे इथे 3 राहणार. हे 0, हे पॉईंट आणि हे 0. 0.036 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. एक संख्या दिली आहे. या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत किती हे विचारलेलं आहे. संख्या लिहून घेऊ. 5 7 6 3 5 4 2. परीक्षेत लिहायची गरज नाही, डायरेक्ट सोडवाल तुम्ही. 4ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. 4ची स्थानिक किंमत आहे 40. आता 40 यात पर्याय नाही आहे. 10च्या पॉवरमध्ये 40 म्हणजेच काय 4 गुणिले 10 40. 10चा पॉवर काय नाही म्हणजे काय 1 आहे. 4 × 10⁻⁴ 4 गुणिले 10चा पहिला घात जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 10च्या पॉवरची 10चा पहिला पॉवर म्हणजे एकावर 1 शून्य असतो. 10चा दुसरा पॉवर म्हणजे 10चा वर्ग म्हणजे एकावर 2 शून्य असतात. 10चा घन म्हणजे 10चा तिसरा पॉवर म्हणजे एकावर 3 शून्य असतात. 10चा चौथा पॉवर म्हणजेच काय एकावर 4 शून्य असतात. म्हणजेच 10चा जितका घात आहे तेवढे एकावर शून्य असतात. हे लक्षात असू द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16.
60,325 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर हे स्कॉलरशिप परीक्षांमधले आवडते प्रश्न आहेत प्राश्निकांचे. तर यामध्ये 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीची विचारले. 6ची स्थानिक किंमत ही 6 शून्य, बाकीचे सगळे शून्य, आणि ज्याला च्या लागला 2च्या तो छेदात घ्यायचा आहे. 2ची स्थानिक किंमत 2 वर 1 शून्य असणार आहे म्हणजे 20. हे 0 0 गेले, राहिले काय इथे भाग दिल्या व्यतिरिक्त 6 शून्य 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 म्हणजेच किती 3000 पट असणार आहे. 3000 पट असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. एक दशांश अपूर्णांक दिलाय. या संख्येतील डावीकडील 6 व उजवीकडील 6 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तो अपूर्णांक लिहून घेतो. 54,659.876. यामध्ये म्हटले डावीकडील 6 म्हणजे हा वाला 6 आणि उजवीकडील 6 उजवीकडचा 6 म्हणजे हा वाला 6 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती हे विचारले. या 6ची स्थानिक किंमत असणार आहे 600 पॉइंट, हे पुढचे 0 0 0. या 6ची स्थानिक किंमत असणार आहे इथं हा 0.120 आणि 6 120 आणि 6 आणि यांची करायची वजाबाकी. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे बेरीज वजाबाकीमध्ये, हे कायम लक्षात असू द्या. इथं शून्यातून 6 जात नाही, थेट इकडून हातचा नेणार, ते करू शकतो आपण. 10तून 6 गेले 4, इथे 9, इथे 9, इथे 9, इथे 9 आणि इथून हातचा गेला इथे असणार आहेत 5. 599.994 599.994 हा आहे पर्याय क्रमांक 2. पुणे SRPF 2023 ला आलेला प्रश्न. TETत पण येऊ शकतो, स्कॉलरशिपला पण येऊ शकतो. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 8 स्टार 9 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? ट्रिकनुसार तुम्ही उत्तर काढलेही असेल. 8 स्टार 9 आणि यातला जो फरक आहे तो फरक आपल्याला सांगितलेला आहे तो आहे 630. सुरुवातीला सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे जेव्हा समान अंक असतो तेव्हा त्या फरकामधील सगळ्यात डावीकडला जो अंक आहे त्याच्या पुढचा अंकच तिथे येत असतो. 6च्या पुढे येतात 7, म्हणजे या दोन्ही ठिकाणी असणार आहेत 7 7, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. 700 मधून 70 गेल्यावर 630 एवढा त्याचा फरक येणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. 5 स्टार 4 स्टार 3 9 मध्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक जो आहे तो 19,800 दिलेला आहे, तर तो अंक कोणता? जो फरक दिलेला आहे आणि समान अंक असेल तर त्या फरकामध्ये सगळ्यात डावीकडे जो अंक आहे त्याच्या पुढील अंक म्हणजेच त्या स्टारच्या ठिकाणी येणारा अंक असतो, म्हणजे स्टारच्या ठिकाणी असणार आहे 2 हा अंक, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आणि आलोय आता आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. स्थानिक किंमत हा अतिशय सोपा टॉपिक होता आणि त्यावर विचारलेले प्रश्न देखील खूप सोपे होते आणि पुढेही परीक्षांमध्ये येणारे प्रश्न हे सोपे असणार आहेत. त्यामुळं स्थानिक किमतीवरील प्रश्न दिसला की खुश व्हायचे, ते मार्क पटकन खिशात टाकायचे आहेत आणि अचूक कॅल्क्युलेशन करून ते मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. शेवटचा प्रश्न आजचा प्रश्न क्रमांक 20. एका संख्येच्या शतक दशक आणि एकक स्थानी अनुक्रमे x, y व z हे अंक आहेत, तर संख्येची किंमत किती हे विचारलेलं आहे. स्थानं सांगितलेली आहेत शतक, दशक आणि एकक आणि त्या ठिकाणी अनुक्रमे आहेत x, y आणि z आहेत. तर पहा इथे कोणतेही अंक असतील तर शतक म्हणजे 100, 100ने आपण याला गुणतो म्हणजे हे असतात 100x, याची स्थानिक किंमत होत असते 10y आणि हा z एकक स्थानी म्हणजे याची स्थानिक किंमत असते z गुणिले 1z, म्हणजेच ती संख्या जी आहे ती काय असणार आहे 100x अधिक 10y अधिक z, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण स्थानिक किमतीवरील सर्व प्रश्न पाहिलेत. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे वर्ग, घन आणि घातांक याच्यावरील टोटल 67 प्रश्न 67 क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतं की पोलीस भरतीची परीक्षा म्हणजे एकदम सोपी परीक्षा असते, TETची परीक्षा अवघड असते, त्यांनी तो व्हिडिओ अवश्य पाहावा, कारण वर्ग, घन, घातांक याच्यावर अतिशय चॅलेंजिंग प्रश्न आतापर्यंत परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत.
म्हणून ती व्हिडिओ तुम्हाला 2 पार्टमध्ये मी देणार आहे आणि ते दोन्ही पार्ट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप हे इक्विव्हॅलंट आहेत. सगळ्यांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की पहा पुढचा व्हिडिओ वर्ग, घन आणि घातांक यावर पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आपल्या सर्वांना पुढील तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.